नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उन्हाळी वाळवण खमंग आणि खुसखुशीत मिश्र डाळीचे सांडगे पाहणार आहोत. घरात भाजीला काही नसेल तेव्हा झटपट सांडग्याची भाजी बनवू शकता. बघा, त्याच्यामुळेच आपण उन्हाळ्याच्या दिवसात सांडगे बनवतो आणि वर्षभर आपण सांडगे हे ठेवू शकतो बरं का. 1 ते 1.5 वर्ष सहज हे सांडगे टिकतात. त्याच्यामुळे फक्त ह्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत, ज्याच्यामुळे सांडग्याचा वास येणार नाही आणि सांडग्याला जाळी लागणार नाही बरं का. सांडग्याची भाजी बनवल्यानंतर मऊसूत सांडगे शिजतील. कधी-कधी सांडग्याची भाजी शिजत नाही आणि शिजली तर भाजी कशी बेसनसारखी बनते बरं का. त्याच्यामुळे ह्या चुका टाळण्यासाठी सांडग्याची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने शेअर केलेली आहे बरं का. चला तर मग पटकन सुरुवात करूया. त्यासाठी बघा, इथे मूग डाळ बघा 1 वाटी घेतलेली आहे. वजनी प्रमाण 200 ग्रॅम आहे बरं का. चणा डाळ 1 छोटी वाटी घेतलेली आहे. वजनी प्रमाण 150 ग्रॅम इतकं आहे. मटकीची डाळ 5 वाटी घेतलेली आहे आणि वजनी प्रमाण 1 किलो आहे बरं का. ह्या सर्व डाळी बघा व्यवस्थित अशा कॉटनच्या कपड्याने अशा पुसून घेतलेल्या आहेत, जेणेकरून डाळीवरची पावडर धूळ निघून जाईल बरं का. आणि सर्व वाटी एका मोठ्या बाउलमध्ये मी एकत्र केलेल्या आहेत बरं का. सर्व डाळी अशा सर्व मिक्स करून घ्यायच्या आणि ह्या बघा मी चक्कीमधून न दळून आणता मिक्सरला बारीक करून घेणार आहे बरं का. मिक्सरला बारीक करताना बघा कोणती काळजी घ्यायची आहे. सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये न टाकता बघा थोडीशी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे बरं का. आणि ही डाळ आहे की नाही आपण कसं बारीक करून घेणार आहे. बारीक करताना बघा मिक्सरला प्लस मोडवर चालू बंद करत फिरवायचं आहे. त्यामुळे कशी डाळ आपली अशा पद्धतीने बारीक होते बरं का. कसा रवा असतो ना बारीक, त्याच्या पद्धतीने आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची आहे बरं का. जर तुम्ही जास्त डाळीचं असं पिठासारखं केलं तर भाजी बनवल्यावर सांडग्याची कसं बेसन होऊ शकते बरं का. त्याच्यामुळे बघा रवाळ पद्धतीने सांडग्याचं पीठ बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने केलेलं आहे बरं का. जास्त पण मोठं करायचं नाही आणि जास्त पण एकदम पिठासारखं करायचं नाही. अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा इथे काश्मीरी मिरची, लाल मिरची पावडर टाकलेली आहे 2 स्पून बरं का. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. 2 स्पून मीठ टाकून दिलं आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची बरं का. तुम्ही बघा घाटी मसाला वगैरे टाकला तर कसं सांडग्याचा कलर चेंज होऊ शकतो बरं का. त्याच्यामुळे फक्त लाल मिरची पावडर टाकायची. आणि इथे बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा 60 ते 70 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बरं का. आणि त्याच्यामध्ये नाश्त्याचे 3 स्पून जिरे घेतलेले आहेत. हे सर्व मिक्सरला पाणी न टाकता आपण बारीक करून घेणार आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, जेणेकरून कसा मसाला सर्व व्यवस्थित बारीक होतो बरं का. अशा पद्धतीने बघा आपला लसूण आणि जिरेची एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे बरं का. सांडगे बनवताना शक्यतो होममेड आपण लसूणची पेस्ट वापरायची बरं का. त्याच्यामुळे खूप छान असा स्वाद येतो बरं का. आणि देशी लसूण असेल तर ते उत्तमच भारी आहे बरं का. बघा तुम्ही विकतची जर लसूण पेस्ट वापरली तर सांडगे जास्त दिवस टिकणार नाहीत. आणि आपली होममेड पेस्ट वापरल्यामुळे बघा सांडगे वर्ष ते 1.5 वर्ष 2 वर्ष सहजरित्या टिकतात बरं का. आपण एक लसूणची पेस्ट पिठामध्ये टाकलेली आहे. सर्व मसाला बघा व्यवस्थित असा पिठामध्ये मिक्स करायचा आहे बरं का. लसूण आणि जिरेची पेस्ट बघा सर्व पिठाला व्यवस्थित लागल्यावरतीच मग पाणी वापरायचं आहे बरं का. आणि पाणी वापरताना बघा एकदम थोडं पाणी टाकत आपण पीठ मळायचं आहे. बघा इथं मिक्सरचं भांडं आपण लसूण आणि जिरे वाटून घेतलेले बारीक करून घेतलेले, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी बघा मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे. आणि तेच पाणी थोडंसं पाणी टाकून बघा इथे पीठ मळून घेते बरं का. एकदम जर तुम्ही पाणी टाकलं तर सांडगे बघा आपल्याला व्यवस्थित असे तोडता येणार नाहीत बरं का. अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे बरं का. आणि हे पीठ आहे ना, ह्या पिठाला 2 ते 3 मिनटं छान असं आपण पुन्हा मळून घ्यायचं आहे बघा. त्याच्यामुळे काय होणार आहे, पीठ छान असं आपलं भिजलं जाईल आणि सांडगे तोडताना आपल्याला कसं एकदम पटपट सांडगे तोडता येतील बरं का. सांडग्याचं पीठ कसं एकदम छान असं फुललं जाते बरं का. अशा पद्धतीने बघा इथे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही बरं का. अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा. जास्त पण अजिबात आपल्या पिठामध्ये बोट बुडत नाही बरं का. हे पिठाचा गोळा बघा अशा पद्धतीने गोल करून घेतलेला आहे. आणि एका पातेल्यामध्ये हा मी गोळा ठेवून देते बरं का भिजण्यासाठी. 1 तास हे पीठ आपण भिजण्यासाठी ठेवून देऊया बरं का. म्हणजे डाळीचा ज्या रवाळपणा आहे ते सर्व व्यवस्थित असं पीठ व्यवस्थित भिजलं जाईल बरं का. आणि सांडगे कसे पटपट आपल्याला तोडता येतील. ह्या बघा ह्या पिठावरती आता मी थोडंसं पाणी असं शिंपडणार आहे बरं का. कारण कसे पीठ आहे ना ते कोरडं होऊ नये हे म्हणून. हे पीठ कसं कोरडं होते बरं का, त्याच्यामुळे थोडंसं पाणी असं
पसरून घेतलं आणि त्याला कॉटनच्या कपड्याने आपण झाकून ठेवणार आहे बरं का 1 तासभर. त्याच्यामुळे डाळ व्यवस्थित अशी भिजली जाते, पीठ व्यवस्थित असं भिजलं जातं. खूप छान पीठ भिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. पिठामधलं बघा थोडंसं पीठ घेऊन घेतलं, हाताने असं पुन्हा की नाही असं दाबून घ्यायचं आहे बरं का, जेणेकरून कसे मऊ आणि खुसखुशीत आपले सांडगे तयार होतील बरं का. अशा पद्धती पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही बरं का. एकदम पाणी लागलं तर एकदम असे थोडंसं बोट बुडवायचं आहे पाण्यामध्ये. अशा पद्धतीने तुम्ही जेवढा पाण्याचा कमी वापर कराल तेवढे तुमचे सांडगे भरपूर दिवस टिकतील बरं का. म्हणजे वर्ष ते 1.5 वर्ष तुमचे सांडगे सहज टिकतील बरं का. अजिबात जाळी वगैरे लागणार नाही. तुम्ही जर पाण्याचा वापर केला, सांडगे कसे एकदम पीठ असं पातळ झालं तर सांडगे कसे त्यांना जाळी वगैरे लागू शकते. त्याच्यामुळे सांडगे तोडताना वगैरे आपण कसं एकदम कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. बघा कसे सांडगे तोडते मी, अंगठ्याने कसं अलगद हाताने आपण दाबून द्यायचं आहे. अजिबात सांडगे बघा एकदम मोठे पण नाही आणि एकदम बारीक पण नाहीत, अशा मध्यम आकाराचे सांडगे तोडून घेते बघा. आणि एकदम थोडंसं हलकंसं आपल्याला पाण्याची गरज लागली ना, एकदम असं थोडंसं बोट पाण्यामध्ये असं बुडवून घ्यायचं बरं का. अजिबात एकदम पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. अशा पद्धतीने बघा सांडगे आपण इथे तोडून घेतलेले आहेत. कसले भारी सांडग्याला आकार आलेला आहे ना. आपण का नाही तर मी झाकण आहे ना, झाकणावरती आता सांडगे तोडते ना, त्याच्या अगोदर मी थोडंसं तेलाचा हात असा नाही फिरवून घेतलेला बरं का. कारण कसं जेणेकरून लगेच सांडगे निघतील. तुम्ही प्लॅस्टिकचा कागद किंवा कॉटनच्या कपड्यावरती आपण सांडगे तोडतो ना, त्यावरती अजिबात तेल वगैरे असं पाणी वगैरे शिंपडायची गरज नसते. जर तुम्ही ताटात वगैरे सांडगे तोडत असाल तर थोडंसं तेलाचा हात फिरवून घ्यावा बरं का, त्याच्यामुळे लवकर आपले सांडगे निघतात. कसले भारी एकसारखे इथे सांडगे तोडून दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. हे सांडगे बघा 3 ते 4 दिवस आहे का नाही उन्हामध्ये घालायचे बरं का. आणि सांडगे बघा सकाळी 10च्या अगोदर सांडगे तोडून घ्यायचे, म्हणजे कसे दिवसभर छान असे उन्हामध्ये सुकले जातात. तुम्ही पाहू शकताय. आपण बघा मी सकाळी लवकर तोडलेले सांडगे बघा अगोदर असे की नाही कसले भारी सुकलेले आहेत. 3 ते 4 दिवस छान असं उन्हामध्ये वाळवून घ्यायचे बरं का. एकसारखे आकाराचे मस्त असे खुसखुशीत पौष्टिक चविष्ट सांडगे आपले तयार झालेत. आवाज कसला भारी येतोय ना, कुरून कुरून कसे आवाज येते बघा. कसले भारी कडकडीत असे उन्हामध्ये आपले सांडगे वाळलेले आहेत बघा. एकदम भारी कडकडीत उन्हात 3 ते 4 दिवस सांडगे आपण उन्हामध्ये वाळवून सुकवून घेतलेले आहेत. आता हे भरणीमध्ये भरून ठेवायचे बरं का. आता वर्षभर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बरं का. ज्यावेळी घरात भाजीला काही नसेल त्यावेळी की मस्त अशी सांडग्याची चमचमीत भाजी बनवायची. मी सांडग्याची भाजी बनवलेली आहे, खाली व्हिडिओमध्ये त्रिकोणामध्ये लिंक देते, तुम्ही नक्कीच जाऊन पहा बरं का. मस्त सांडग्याची चमचमीत भाजी होते. आणि ज्यावेळी आमच्याकडे सांडग्याची भाजी असते त्यावेळी आमरसाचा बेत असला की सांडग्याची भाजी नक्कीच असते बरं का. तर मंडळी मस्त असे वर्षभर टिकणारे चविष्ट आणि पौष्टिक मिश्र डाळीचे सांडगे आपले तयार झालेले आहेत बरं का. उन्हाळा संपण्यापूर्वी तुम्ही हे मिश्र डाळीचे सांडगे बनवून ठेवा. माझं तरी वर्षभराचं टेन्शन संपलं बरं का. या सांडग्याची भाजी अप्रतिमच लागते बरं का. मस्त असे उन्हाळ्यामध्ये सांडगे बनवायचे आणि वर्षभर असे खायचे बरं का. एकदम भारी अशी सांडग्याची भाजी लागते बरं का. तुम्हाला आजची ही पद्धत कशी वाटली हे कमेंट्स करून मला सांगायला विसरू नका बरं का. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करा. अशाच अस्सल पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला धन्यवाद, बाय बाय.